नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये कोकण विलेज बॉईज. मला तुम्ही एसपासवतीस या चॅनलवरती बघतच असाल. गावी आले, पाठीमागे आमच्या गावचा नजर आहे. आज 14 मे आणि आमच्या गावची ग्रामदेव नामादेवीची वर्धापन दिन असो जेवढा आता तिथे पूजा असते. तर पूजा झालेली आहे दुपारी. तर आम्ही आल्यावरच्या खाडीच्या इथे बंदरावरती इथे मस्त व्ह्यू छान आहे, गावचा नजारा दिसतो. पाठीमागे छान भक्ती किती लागली आणि गावचं एकदम रिलॅक्स असं वातावरण आहे. सो आजचा व्हिडिओ हा आम्ही काहीतरी नवीन सुरू केलं आहे, त्याबद्दल इंट्रोडक्शन टाईप हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला पुढे मिळेल चॅनलवरती त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत. आणि माझ्यासोबत कोण कोण मित्रमंडळी आहेत या सगळ्या प्रवासामध्ये, तर ते तुम्हाला सगळं आज बघायला मिळेल. सो हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ असेल, माहीत नाही याला किती व्ह्यूज येतील काय आहेत. आम्ही मुंबईत भेटलो होतो वगैरे, त्यानंतर गावी जाऊन काय काय करूया या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे आमच्यासाठी काही नवीन नाही, आम्ही मित्र अगोदरपासूनच आहोत. माझ्या व्हिडिओमध्ये खूप कमी दिसत हे, कारण की मी जेव्हा गावी असायचे तेव्हा हे सगळे नसायचे. सणासुदीला कधी मी असायचो, कधी जिकडे तिकडे, काय असं नियोजन करून एकत्र नाही भेटायचो, पण भेटणं असायचं. तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ यासाठी आहे की आमचं इंट्रोडक्शन, म्हणजे हा चॅनल काय करेल, कसं करणार आहोत, आम्ही काय करणार आहोत त्याबाबत आहे. सो सुरुवात करूया. इकडे बघताय पाठीमागे आपले मित्र सगळे. हॅलो, इकडे कल्प्या, इथे नित्य आहे, जयदीप आहे, सुधीर आहे, इकडे विजय आहे, इकडे आपला विनायक भाऊ, संदीप आणि अजून शक्ती, रुपेश, सुशील आणि अजून कोण राहिलं आहे? हां, तिघे जण आहेत अजून. शक्ती गावी असून पण तो गाडीत झोपला, त्याची गाडी वगैरे दिसते पिवळीवाली. तिकडे पिवळी गाडी दिसते बघा. हां, तर हे आपले ग्रुप मेंबर आहेत, एकूण 11 मेंबर आहेत. असं सगळे मिळून आम्ही हे चॅनल सुरू केले, कोकण विलेज बॉईज. तर थोडक्यात सगळ्यांकडून थोडक्यात आता ह्या आम्ही चर्चा झाली, मीटिंग झाली, डिस्कशन झालं. त्यानंतर काय करायचं ह्या गोष्टींचं सगळ्यांना पूर्ण क्लिअरिफिकेशन झालेलं आहे. त्यानंतर मग सुरुवात झालेली आहे. हां, तर प्रत्येकाने आपली मतं मांडा, काय करायचं आहे, कसं काय करायचं आहे, कारण की हे सगळ्यांना मिळून होणार आहे. सँडी तू बोल पहिला, काय कसं काय, म्हणजे तुला काय वाटतंय? आम्हाला आता म्हणजे जवळपास आम्ही लहानाचे मोठे गावामध्ये झालं आणि खूप मजा मस्ती केली. तेव्हा काय एंटरटेनचं असं म्हणजे काहीच असं, आता जेवढी तरुण पिढी जी आहे ते कसं मोबाईलवरती आपलं गुजारा करते, म्हणजे इकडे कुठे नेटवर्क भेटतो तिथेच जाऊन बसतात. आमचं लहानपण असं गेलं ना की आम्ही इव्हन ही आमची शाळा इथे, इकडे शाळा आहे, 7वी पर्यंत इकडे शिकलो. आणि हा जो आता तुम्ही बांध बघताय ना, तिथे आम्ही म्हणजे अक्षरशः आमच्याकडे तेव्हा गाडी घोडे असे काहीच नव्हतं, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं. आम्ही असं फक्त इव्हन असं की काठी घ्यायचो आणि पूर्ण बांधावरती असं करत फिरत असायचो. ही माझ्या आठवण आहे, ही पूर्ण मजा होती. तेच आम्ही आता म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्नच करणार आहोत. म्हणजे आता पुढे जे आपण जगलोय लहानपणी, जे आम्ही जगलोय लहानपणी, खूप मजा केलेली. आता एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हा बघा, आम्ही आता घरातनं आणलेला मीठ मसाला आणलेला, परंतु आंबे काय मिळाले नाही. आंबे पिक्के मिळाले, कच्चे आंबे खायचे होते पण पिक्के मिळाले. आता सीझन तो पिक्के आंब्याचा झालाय, त्याच्यामुळे तरी पाडूया आता तरी आता कलबाचे आपलेच पाडूया तसं म्हणतो मी. नाही, आणि दुसरी गोष्ट, तिथं हे मीठ मसाला आणला त्याच्या पण अगोदर खारा पाण्यात न्यायचो आपण तिकडं. तेव्हा कसं क्षारयुक्त होतं, आता सर्व मिसळ झाले त्याच्यामुळे. अरे कलबाचे आंबे पडायचो इकडे, फोडायचो इकडे आणि त्या पाण्यामध्ये आम्ही खाडिया पाटी तिथेच बुडवायचो. ती मजा होती, मजा अलग होती लहानपणाची. हा. सो आता काय म्हणजे नवीन काय करणार आहेत तुम्ही, सांगा जरा. नवीन आता आपण जे काय करू ते तुम्हाला दाखवण्यात होतं. आमचं प्लॅन बरंच मोठं ठरलंय, ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये समजेल. काय सुरुवात वगैरे केली की नाही काय अजून? सुरुवात केली ना, काल म्हणजे काल टुर्नामेंट होत्या, तिथे आम्ही छोटासा स्टॉल टाकलेला. म्हणजे एक कोकम सरबत आपला जो नॅचरल असतं ते तिथून. तर म्हणजे आपण करतोय ते फक्त व्हिडिओसाठी नाही करणार. बरोबर, म्हणजे गावचं जे आहे ते म्हणजे आम्ही कोकम सरबत ठेवलं आणि चायनीज भेल, त्यातनं प्रॉफिट झाला आपल्याला थोडा 2 दिवसासाठी. सांगायला गेलं तर म्हणजे कुठून ना कुठं तर आपल्याला म्हणजे असे थोडासा पैसा प्रॉफिट वगैरे भेटला तर म्हणजे आपण यातनं शिकवण हे घ्यायची की थोडक्यात आम्ही व्यवसायाच्या दृष्टीने पण ह्या गोष्टीकडे बघतोय. केवळ फक्त एंटरटेनमेंट, मजा मस्ती, पार्टी असं नसेल. बरोबर, एक त्यातनं एक रोजगार पण निर्मिती होऊ शकते गावाकडे राहून. तेच त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार चांगल्या प्रकारे प्रोत्साहन पण मिळालं आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रॉफिट पण आला. आणि प्रॉफिट आल्यामुळे आम्हाला एक उत्सुकता अशी वाटली की बाबा आम्ही फर्स्ट इयरला जसं होतं की आम्हाला माहिती नव्हतं की एवढं आम्हाला प्रॉफिट मिळेल, त्याचं एक्सपेक्टेशन एवढं नव्हतं आमच्याकडे. पण आम्हाला एवढं म्हणजे प्रॉफिट एवढं मिळालं, त्या रिस्पॉन्स खूप छान आल्यामुळे आम्हाला
हुरूप आला. भविष्यात अजून दुसरे काय पण करू शकतो आपण. करू शकतो. बरं ह्याच्या गावाकडचे प्रोडक्ट आहेत. आयडिया मिळाली आता थोडंफार पुढे काय नाही करू शकतो. बरोबर. जे फर्स्ट टाइम याच्या अगोदर म्हणजे आम्ही फक्त गावाला यायचो क्रिकेटच्या टायमाला तिथे असं बसायचो फक्त एवढंच करायचो तंबूमध्ये 2 दिवस. पण आता ह्या टायमाला असं झालंय की आम्ही काही ना काहीतरी नवीन केलंय. बरोबर. ह्याच्याने आम्हाला प्रॉफिट एवढा पण नाही मिळाला, पण पुढे नेक्स्ट टाइम आम्हाला करायला ती आयडिया मिळाली आता. हो. ह्याच्या पुढे पण असं छोटे का होईना बरोबर. बिझनेस टाईप मध्ये थोडे धंदे असे काही ना काहीतरी करत राहू. आणि गावाला आपण कसं येत असतो ना, म्हणजे शिमग्याला येतो, गणपतीला गणपतीला येतो, येतो. पावसात कधी फेरी होते आपली. होते. तर त्यानिमित्ताने व्हिडिओ कधी बनतीलच आपले. पण आम्ही भविष्यात म्हणजे या गोष्टीला आपण ॲज अ ग्रुप म्हणून सगळे एकत्र काम करताना आपण आर्थिक नियोजन पण करूया काहीतरी. म्हणजे नुसतं हे नाही की बाबा एंटरटेनमेंट करतोय, तर ते पण असणार आहे. म्हणजे आता गावाला आपण दहीहंडीला येतो, तर दहीहंडीच्या टायमाला आपण इकडचं प्लॅन करू शकतो काय ना काहीतरी. पर्यटनाचं पण करू शकतो ना, निसर्ग पर्यटन वगैरे. आता पावसाळ्यात आहे, पावसाळ्यात पण काहीतरी म्हणजे आपण आमचा विचार पण आहे की थोडंफार आम्ही पावसाळ्यात पण येऊ, तर थोडी लागवड पण करू, हे सर्व आम्ही करू. म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल आणि थोडं आम्हाला पण मजा येईल आणि तुम्हाला बघायला पण मजा येईल असं मला वाटतं की. आणि जर आता हे आपला ग्रुप जर पुढे झाला कंटिन्यू, जर चांगला सक्सेसफुल झाला, तर आपण पर्यटनाचं पण करू शकतो ना. पर्यटन कारण ह्या गोष्टी आहेत ना, एक दोन माणूस नाही करू शकत एकत्र. हे नियोजन पूर्ण सगळ्या ग्रुपचं पाहिजे. तरच ते होऊ शकतं. 10 जण 12 जण 5 जण अशी तरी पाहिजे. 1-2 माणसाने ते होण्यासारखं शक्य नाही. आणि प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप असतात. ही आमची ते फर्स्ट स्टेप आहे, त्यामुळे आम्हाला ह्याच्यातून नॉलेज येत जाईल आणि जसं नॉलेज येत जाईल त्यानुसार आम्ही अलग अलग प्रकारचे वेगवेगळे करू शकतो कार्यक्रम वगैरे काय करायचे वगैरे. बरोबर. आणि तुम्हाला असं म्हणजे असं माझं सांगण्याचं मत आहे की म्हणजे हे प्लॅनिंग कुणी केलं काय केलं, आमची म्हणजे आम्ही 3 महिन्यातून आमची गावची मीटिंग आम्ही भेटत असतो. एके दिवशी असंच आपला सतीश भाऊ आपला म्हणजे तुम्ही त्याला तसं ओळखतच असाल, त्याने एक विषय टाकला की आपण असं म्हणजे काहीतरी करू शकतो असं म्हणजे त्यांनी बोलला. तर आम्ही पण म्हणजे उत्सुकता दाखवली. तर हा आमचा पहिला म्हणजे व्हिडिओ आहे, तर तुम्ही पण खरोखर बघा, मला या पुढचे पण आवडतील. आम्ही पण म्हणजे मेहनत करून कष्ट करून वेळ देऊ. नक्कीच. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे यातनं काही करमणूक होणार नाही, फक्त आमचा हा पहिला आठवणीत राहील व्हिडिओ. गावाला आपण जाऊन काहीतरी प्लॅनिंग केलं होतं, भेटलो होतो, पहिला व्हिडिओ आपला असा असेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामध्ये आमचे एन्जॉयमेंटचे असतील, त्यानंतर मग गावाकडचे सणासुदीचे असतील, त्यानंतर आपण काय गोष्टी अशा लहानपणापासून केलेल्या आहेत ज्या आता मिस करतोय. आणि त्या अजून पण आपण मोठे होऊन लग्न होऊन सगळ्यांची मुलं वगैरे झाली तरी पण आपण त्या गोष्टींचा फील घेतो. ते आपल्या कोंडीवर जाणं असेल, समजलं का, म्हणजे आपण गावाला नंतर पार्टी करणं असेल किंवा आगोटा करतो किंवा खेकडे नाचतो, समुद्रात जातो, ह्या गोष्टी अजून काय आपण सोडल्याच नाही ना, करतोच ना. पुढे पुढे आणखीन बघायला मिळतील. जसं काय मिळेल तसे तुम्हाला ते दाखवत राहू आम्ही. विलेज वाईजचा लोगो आहे ना, हा लोगो आपण जेव्हा आमची दादरला मीटिंग होती, लोगो जरा हे का ब्राईटनेस दिसत नाही जास्त, ह्याच्यावर दिसेल ना आपल्या चॅनलवर दिसेल. त्या चॅनलचं नावच कोकण विलेज बॉईज होतं. जसं आमच्या याचा गाव आहे, गावाच्या तिन्ही साईडला डोंगर आहेत, तसेच त्या लोगोमध्ये सुद्धा तिन्ही साईडला डोंगर आहेत आणि नदी आहे. जी नदी आपली इथे आहे. आणि हे जे मित्र आहेत ते सगळे 1 2 3 4 5 7 मित्र आहेत. जसा ट्रेकिंगचा सतीश झाला करायचा, मच्छीची होडी आहे जी आमच्या इथे होडी असते, त्या होडीवर नाव सुद्धा KVV बॉईज आहे. भविष्यात कधी आम्ही टुरिस्टचाही करू. आणि सगळ्यात मेन जे आहे त्याच्यात हे लिहिलं की युनिटी, हेरिटेज आणि कम्युनिटी. बरोबर. तेच आहे. युनिटी आमच्या 11 मित्रांची युनिटी आहे. हेरिटेज जे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कम्युनिटी जी आपण सगळे करतच असतो. ॲज अ गावाला पण आपण सगळे एकत्रच राहतो समाज म्हणून. बरोबर. आता आमचं गाव एकत्र आहे आणि आमच्या गावातल्या मंडळी पण आता आपण हे जे सुरू केलं ह्याला 100% सपोर्ट असणार आहे. सपोर्ट आमच्या गावाल्यांचा असतो 100%. गावात कोणीही काय करत असेल ना नवीन, तर आमच्या गावातल्या सगळ्यांचा पहिला सपोर्ट असतो. सो ते आम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे ते कम्युनिटी आपली जी आहे ना सपोर्टिव्ह आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे आमच्या गावातली एकजूट, समजलं. तेच आहे की मित्र येऊन फक्त दारू पार्टी ह्याच गोष्टी नसतात. मित्रावरून भरपूर काय करू शकतात. त्याच गोष्टी दाखवण्याचा आमचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे की आम्ही ठरवल्याप्रमाणे व्यवसाय चालू केला, जो सक्सेसफुल झाला आमच्या मते तरी झाला. अशाच गोष्टी आणि पुढे जाऊन जसं हळूहळू सगळेजण युज टू होतील कॅमेरा सोबत, तेव्हा त्यांचे गुण बाहेर पडतील नंतर. परिसर ओळखीचाच असेल ना, कारण का दाखवलेला आहे सर्व, इकडचं दाखवलेलं आहे सर्व म्हणजे आलोय. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ही होडी आहे ना, जी आपल्या लोगो मध्ये पण पाहायला भेटू शकते. होडीमध्ये आपल्या लोगो मध्ये आहे. आणि हाच तो पार आहे. या पारामध्ये आम्ही कोलब्या पकडतो.
तो पार आहे पुढे. तिकडे आम्ही आता निवट्यांचं समायल, निवट्या पकडायचं तिकडं हाच टायमिंग असतो. इकडे समोर खेकड्यांची बीड असतात आणि तिकडे पुढे गेलं तर पाग लावला तर आपण तिथे ते पण मस्त मच्छी मिळते. तर हा दुसरी अजून एक आनंदाची गोष्ट आहे, आज आपल्या जयदीप भाऊंचा अरे हा लग्नाचा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस. हॅपी अॅनिव्हर्सरी. सुरुवात हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. संध्याकाळी काय पार्टी होणार आहे ना? स्पॉन्सर बनणार आहे. त्याची व्हिडिओ वेगळी येईल. त्याची वेगळी व्हिडिओ करूया. वेगळी व्हिडिओ येईल. थंडा देणार आहे. सरबत ना? सर्व असेल. अच्छा. सो एन्जॉय. बघा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये एन्जॉय बघायला मिळेल, प्लस तुम्हाला गावचा फील येणार आहे सगळं. म्हणजे आम्ही इथे लहानाचे सगळेजण मोठं झाले, कोण असा बाहेर नाही येऊन इथे काय असं शोबाजीचा विषय नाही आहे. आम्ही सगळे कामाच्या व्यापामध्ये जे गुंतून गेलात त्यातून तुम्हाला पण कुठेतरी वाटेल की याने मुलांनी काहीतरी केलं आनंदाची, म्हणजे एन्जॉयमेंटसाठी आमच्या पण घेऊन आलेत काहीतरी. आता मिस झालेला असेल जो ग्रुप, जो मेन जे आपले शाळेपासूनचे लहानपणीचे ग्रुप असतात ते वेगवेगळे का भविष्यात वेगवेगळे होतात, तोच आम्ही ह्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न करू. आम्ही कोण एका वयाची ना, सगळे छोटे मोठे सगळ्या गोष्टीतून गेलेले आहोत. एका शाळेतल्या आहोत. आता हा जो मी 2 मिनिटं सांगतो. हा जो आमचा जो ग्रुप आहे तो मला वाटतं 1990 ते 2000 मधला जो बालपण आहे तो जगलेले सर्व आम्ही सगळे आहोत. हो. आणि असं नाही की आम्ही एकाच वर्गातले आहोत. आहोत, पण आमच्यामध्ये पण 1-2 वर्षाचा गॅप आहे. आणि त्या गॅपमधून आम्ही मुंबईला राहिल्यानंतर आमचे बऱ्याच लोकांचे सर्वांचे विचार एकत्र जुळतात, त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत. सर्वांचे लग्न जरी झालेत तरी पण सर्व एकत्र आहोत. आम्ही अजून सुद्धा एकत्र भेटतो. आणि आत्ता आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यातून आम्ही जो कोकण विलेज बॉईज हा ग्रुप आम्ही यूट्यूब चॅनल आम्ही चालू केला आहे. आणि ह्याच्यातून आम्ही विचार केला की आमच्या गावचे कोकणातले जे काही पारंपरिक रेसिपीज असतील किंवा इतर सणसुद्धाचे जे असतील आम्ही जे सेलिब्रेट करतो इकडे, ते सर्व आम्ही दाखवणार आहोत. आणि सोबतच असे जे काय असतील जे सामाजिक विषय आहेत ते सुद्धा आम्ही करणार आहोत. बरोबर. आणि ते हाताळणार आहोत. आणि त्याच्यावरती आम्ही भाष्य सुद्धा करू आणि ते सुद्धा आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत. नक्कीच. आणि याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला हा ग्रुप बघायला मिळतील. नक्की बघायला मिळतील. तर सगळ्यात पहिला कोणी व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला येणारे अपडेट येतील सगळे. आणि मेन म्हणजे काय होणार आहे, आता आमचा हा ग्रुप जरी 11 जणांचा असला तरी पुढे भविष्यात कदाचित 4 जण पण व्हिडिओ करतील. म्हणजे असं नाही की हा फक्त डिपेंड आहे 11 जण येतील तेव्हाच करतील. मी कधी नसेल त्या व्हिडिओमध्ये तर हा ग्रुप चालूच राहील, समजला. किंवा ह्यातला कोणीच 4था-5वा कुठे कामानिमित्त हैदराबादला गेला, दुबईला गेला तरी काय ग्रुप बंद नाही झाला पाहिजे. असं नियोजन झालेलं आहे आपलं. बरोबर ना? असं नियोजन झालं. सर्वजण अवेलेबल असते असं नाही. हा. तर मग असा पण प्रश्न नको पडायला, अरे हा गेला म्हणजे तो काय त्याला सोडलीत का काय, तो गेला म्हणजे तो काय तुम्ही विसरलात की काय, असं नका करू. मी नसेल तर या ग्रुप असेल, समजला. हा. त्याचं घर प्रपंच पण आहे आणि ते सर्व समोर. आता बघा, तू आमचा शक्ती ड्रायव्हर आहे, तू पण तो एवढा जॉली माणूस आहे ना. आम्ही त्याला आता याच्यासाठी सूट दिली कारण की तो नाईट मारून गाडी चालवतो. गाडी चालवतो, त्याच्यामुळे आज आला, कार्यक्रम अटेंड केला, त्याच्यामुळे आता त्याला झोप आली. आता तो त्याला आराम करायला पाठवला. गाडी झोपणार असेल ना, गाडी जाणार असेल ना. तर माणूस जो शांत दिसते त्याच्यातून गुण आलेत नाही बाहेर. चायनीज भेलचे आम्ही व्हिडिओ आणि आम्हाला विश्वास आहे आमचं चॅनल तुम्हाला खूप पसंत येईल आणि तुम्ही सबस्क्राईब कराल आमच्या चॅनलला आणि पुढे सुद्धा शेअर कराल. नक्कीच. आणि आमच्या चॅनलला यशस्वी होईल लवकरात लवकर. नक्कीच. आणि सगळ्यात पहिले सबस्क्राईब कोण करणार आहेत, आपले सगळे गाव आले. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, पूर्ण आपले जे कोकणातले मंडळी आहेत, रायगड पट्टा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पट्टा, पूर्ण आपल्याला सगळे सपोर्ट करणारे मंडळी आहेत. कारण की आपण चांगल्या उद्देशाने जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा लोक सपोर्ट करतात. आपला म्हणजे आजची आमची परिस्थिती या होळीसारखी झाली. भले ती पाण्यात नाही पण तुम्हाला ती पाण्यात न्यायची आहे. हो. त्यासाठी वाट बघायची भरतीची. भरतीची वाट बघायची. ती भरती येईल ते तुमच्या सबस्क्रायबर करून. सबस्क्राईब कधी जाऊ दे, भरती येईल. जेव्हा भरती येईल तेव्हा पाण्यात जाईल. बरोबर. तुम्ही सबस्क्रायबर करणार तेव्हा आम्ही पण पुढे जाऊ जाणार. मग तेव्हा होडी तरंगेल जरा. त्याच्यानंतर तुम्हाला खेकड्यांचे, कोलब्यांचे, सगळ्यांचे व्हिडिओ येतील. सगळ्यांचे व्हिडिओ बघायला भेटतील. येस येस येस. जबरदस्त. सर्व प्रकारचे व्हिडिओ एकाच चॅनलवरती बघायला भेटतील तुम्हाला. नाही, आणि यातले तुम्ही बरेच व्हिडिओ माझ्या चॅनल थ्रू बघितले असणार, पण त्या टाईपचे. पण हा जो माहोल असणार आहे ना मित्रांसोबतचा, तो नेक्स्ट लेवल असणार आहे. म्हणजे तुम्हाला सतीजाचे खरे गुण समजतील. म्हणजे समजलं ना, विषय तो आहे. म्हणजे कॉमेडी रे, म्हणजे असं एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट असा आपला असतो. म्हणजे स्वभाव एकदम, पण मी काही सिरियस नाही आहे.
मित्रांसोबतचे जे एन्जॉयमेंट ती याच्यामध्ये दिसणार हा. काय आहे बरोबर. मित्र काय काय असे असतात की सकाळी येणार नाही रात्रीच येतील. उदाहरणार्थ सकाळी दिसणार नाही ते जशी रात्रानी गाडी सुटते तशी रात्रानी गाडी सुटते तशी एका साईडला पाक मागून पाक. नाही, प्रत्येकाकडे क्वालिटी आहे बघ. आता काय काय जण आहेत ना आमच्या ह्या ग्रुपमध्ये. एक आहे जयदीप भाऊ, आपला हा पीटी टीचर आहे. सगळ्यात योग्य ठिकाणी आहे सगळे, असं नाही की नुसतं गावी येऊन आपण काय करतोय. आमचा स्वतःचा व्यवसाय आहे, तुम्ही बघताच मला. त्याचं पण हा ज्वेलरीमध्ये कामाला आहे, तो पण कॅडचं करतो. हा पण सेल्समन मार्केटिंगचं करतो. हा पण ज्वेलरीचं करतो. हा पण ऑफिस अकाउंटिंगमध्ये आहे. हा इन्शुरन्समध्ये आहे. हे सगळेजण आहे ना काहीतरी. हा पीटी टीचर आहे. हा, तो बिंग ह्युमनमध्ये. म्हणजे सगळेजण चांगल्या ठिकाणी आहेत आणि तरीही आम्ही एकत्र आलो आहे. म्हणजे केवळ इथनं काय असं काहीतरी काही करून पैसा कमावणे वगैरे असा उद्देश नाही. ह्यातनं आम्ही स्वतः एन्जॉय करून तुम्हाला पण एन्जॉय देणार आहोत. त्यानंतर काय ते अर्थार्जन होईल ना, ती पुढची गोष्ट आहे. आम्ही ते 1-1.5 वर्ष काही 1 रुपयाची इन्कम न करता ह्या गोष्टी करणार आहोत. भले त्यातनं काय खर्च होईल, आमचा वेळ जाईल, टाईम जाईल, सगळं आम्ही कोणाला लावणार आहोत. त्यानंतर काय होईल ती पुढची गोष्ट आहे. ती सगळं परमेश्वराला सोडून देतो आम्ही. की व्हिडिओ बनवण्यासाठीच एकत्र आलो नाही, काही जणांचा फॅमिली सारखे कसं राहायचं माहितीये का, आता कसं आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी नाही आलो, आम्ही पहिल्यापासून पण एकत्रच होतो. म्हणजे आम्ही लहानपणापासून पण एकत्र आहोत, मुंबईला जाऊन पण एकत्र होतो. पण काय काय सर्व कामानिमित्त पण आम्हाला भेटणं जमत नव्हतं. पण आम्ही जेव्हा मुंबईला गेलो 2006-07 साली, तेव्हा आपण पण एकत्र भेटायचो. म्हणजे त्या जुन्या गोष्टी आठवणी होत्या. फोटो बिटो होते, पण ते आता डिलीट झाले. म्हणजे मोबाईलच कुठे गेले. नाही, आणि हे पण असतं ना, युट्यूब बरेच जण फक्त पैशाच्या निमित्ताने खोलायचा प्रयत्न करतात. अरे यातनं पैसे मिळतात. आमच्या आठवणी साठवण्याचा प्रयत्न करतो या YouTubeच्या channel. नाही, आणि ते व्हिडिओ जे आता आठवण्याचे हे आहेत ते आपली मुलं त्यांची मुलं ते बघतील तेव्हा त्यांना वाटेल. हा. ह्याच्या अगोदरचं काय राहिलंच नाही ना, आपण बघण्यासारखं किती मजा केलेत आपण, किती एन्जॉय केलेत गावाला येऊन. गावाला येऊन. अजून पण आता हा व्हिडिओ करायच्या अगोदर आम्ही आता 3-4 दिवस इकडे आहोत. मी मध्ये लग्नाला 2 दिवस आलो. आपण किती वेळा आधीच्या वेळेस कोकणाला वगैरे आलो, व्हिडिओ नाही केले आपण. नाही गेले मग. आता पुन्हा त्या आठवणी बघायला मिळतील पुढे व्हिडिओच्या. हा, जस्ट फक्त रेकॉर्ड करायचं आहे आणि आपले रील्स शॉर्ट वगैरे पण येतील. सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि हा आपला ग्रुप जो आहे तो असाच बहरत जाऊ द्या. आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे असतील तर आपण नक्कीच काही ना काहीतरी वेगळं काहीतरी करूया. आणि ह्या नोटवरती हा व्हिडिओ थांबवतोय. भेटू पुढच्या व्हिडिओ परत. बाय बाय. इंस्टाग्रामच्या वरती आंबा, पावसाला आंबा आमच्याकडे होतात. ॲक्च्युली हा केसरी आंबा असतो पण खूप गोड असतो. पावसाला आंबा बोलतात, खूप उशिरा येतो. याला युपी मध्ये लंगडा बोलतात वाटतं.